सर्वांना नमस्कार. हा संपूर्ण व्हिडिओ प्रत्येक मतदारास अर्पित आहे. या 21व्या शतकामध्ये आणि एका आगळ्या-वेगळ्या व धावपळीच्या जीवनामध्ये आपला अमूल्य वेळ या एका छोट्याशा इव्हेंटसाठी देत आहे. प्रथमतः तुमचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत आपलं स्वागत. मित्रांनो, सध्याला समाजाची स्थिती पाहता समाज एका वेगळ्याच आविर्भावात जगत असलेला दिसतोय. यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्या योगदानातून समाजावर कशा प्रकारे पडसाद उमटतात हे समाजालाच भोगावे लागतात. याबद्दल काही दुमतच नाही. तरी याच विषयाच्या अवतीभोवती घडणारे प्रसंग आणि यांना समाजातून मिळणारी वाहवा याबद्दल आपण एक प्रकारे चर्चा करणार आहोत. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता गळ्यावर येऊन ठेपलेली निवडणूक, 288 जागांसाठी होणारी ही निवडणूक प्रक्रिया अगदी साखळदंडानं अगदी तैनात झालेली आहे. कुणाची लढाई ही वर्चस्वासाठी आहे, तर कुणाची फक्त पक्षाच्या विचारासाठी आणि कुणाची कशासाठी. निवडणूक ही निवडणूक न राहता एक वेगळीच भूमिका निर्माण झालेली आहे. असो, मी यावर जास्त काही भाष्य करणार नाही. परंतु सध्याची नेते मंडळी आणि गाव पातळीवर असणारे जनसमुदाय जो की अगदी शुंभ प्रकारे त्या नेते मंडळींचं सर्व काही ऐकतो आणि अगदी दुसऱ्यांच्या मुंड्या चिरडाण्यापर्यंत हा समाज एक वेगळ्या अँगलने वाहवत असतो. परंतु येणारी निवडणूक ही शांततेने आणि संयमाने आपण आपला मताचा हक्क बजवायचा आहे. आपण एक शिक्षित मतदार आहात. समाजाचं हित कशामध्ये आहे हे आपल्याला समजतं. खरंच आपण कोणता उमेदवार निवडून देतो आणि त्या उमेदवारामध्ये खरंच क्षमता आहे का? आपल्या भूमिका तो वरिष्ठ पातळीवर खरंच मांडू शकतो का? याची तत्परता प्रत्येक मतदाराने आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये घेतली पाहिजे आणि याचा विचारही केला पाहिजे. आणि या सर्वच गोष्टींचा विचार करून आपण अगदी शांततेने आणि गुप्त पद्धतीने आपण आपला मताचा अधिकार निष्ठेने पूर्ण करूयात. तर मित्रांनो, यानंतर आपण पाहू एका मताचं मूल्य. मित्रांनो, 1920च्या शतकामध्ये व त्या अगोदरही हा मताचा अधिकार केवळ भांडवलशाही लोकांनाच होता. ज्या व्यक्तींचं उत्पन्न 10,000 आहे आणि तो सरकारला 750 रुपयापर्यंत टॅक्स भरतो, केवळ त्याच व्यक्तींना मतदानाचा अधिकार होता. परंतु 1930 शतकाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयाला हा अधिकार दिलेला आहे. ही निवडणूक पैशावाल्यांची नसून जनतेची आहे आणि त्यामुळं प्रत्येक जनतेने आपल्या मताचा अनमोल असा वापर करून आपला विकास कसा होईल या दृष्टीने विचार करावा. कितीही पैशाने बलवान, बलाढ्य आणि खूप काही मोठा आहे म्हणून त्याच्या मताचं मूल्य हे खूप काही असतं आणि खूप गरीब आहे म्हणून त्याच्या मताला मूल्य नसतं. हा डिस्क्रिमिनेशन कुठेही आपल्याला दिसत नाही. साध्या भाषेत सांगायचं झालं तर खूप श्रीमंत आहे म्हणून
तो त्या ई-व्ही पॅडचं 8 वेळा बटन दाबील आणि खूप गरीब आहे म्हणून तो एकदाच दाबील. तर असं काही नसतं. मताचं मूल्य हे सर्वांना सारखं आहे आणि त्यामुळं आपण प्रत्येक वाडी-वस्तीतून, गावातून आपल्या एका मताचं मूल्य अगदी सुज्ञ मतदारास, सुज्ञ उमेदवारास देऊन आपण आपला विकास आणि विकासच करून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल, मी इतकं तळमळीने आणि पोटतिडकीने या एका मतासाठी का बोलतोय? तर मित्रांनो, ही तर काळाची गरजच आहे. यावर मी नाही बोलणार, तर मग कोण बोलणार? असं प्रत्येक मतदारांनी आपल्या हृदयात घट्ट करून ठेवले पाहिजे. कारण महात्मा गांधींचं ज्यांनी चरित्र लिहिलं, दीनानाथ टेंडुलकर यांच्या साहित्यामध्ये असं लिहिलं आहे, की एखादं मोठं वादळ ज्यावेळेस निर्माण होतं, तर त्या गोष्टीसाठी फुलपाखराचं हवेत झेप घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं तुम्हाला मताचं किती मूल्य असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु आपण आजही पाणी, वीज, शेतकऱ्यांसाठी एम-एस-पी, मिनिमम सेलिंग प्राईस, बेरोजगारी या गोष्टींवर आजही 75 वर्षापासून या एवढ्याच मुद्द्यांवरती निवडणूक लढवत आहोत. लढवणारे आपल्याला याच मुद्द्यांवर खेळवत बसवत आहेत. मग 75 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्याला, तर मग याच मुद्द्यांना आपण आजही आपल्या कानी आपल्याला पडतात, तर समाज नक्की बदलतोय का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. या नेत्यांनी मग 75 वर्ष नेमकं केलं तरी काय? हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. आज महाराष्ट्रामध्ये जे गठबंधन झालंय महायुती आणि महाविकास आघाडी. तर अगदी कशी रस्सीखेच ज्याप्रमाणे चालू असतं, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत. कोणी म्हणतंय दिवसा लाईट देऊ, कोणी म्हणतंय ₹3000 देऊ. आपलेच पैसे घेऊन हे राज्य चालवत असतात. त्यामुळं तरी येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकाने आपला दिलेला मताचा अनमोल ठेवा याचा सद्विवेक बुद्धीतेने वापर करून प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकाने या एकूणच परिस्थितीचा विचार करून आपले मत हे योग्य ठिकाणी द्या आणि या निवडणुकीला शांततेने, संयमाने सामोरे जा, एवढीच आपल्यासमोर अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.